कासाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या आज 21 दिवस पूर्ण होतात. त्या घटनेच्या तपासाला सीआयडीकडनं गती मिळताना पाहायला मिळते. आज 21 दिवसानंतर आपण पाहू शकतो की 28 तारखेला बीडमध्ये मूकमोर्चा झाला आणि मूकमोर्चानंतर सीआयडीने जे आहेत आपले तपासाची जी हालचाल आहे ते वाढवताना पाहायला मिळालेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तरी या क्षणाचे मोठे अपडेट म्हणावे लागेल की खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. केज वाल्मिक कराड फरार आहेत. त्याच वाल्मिक कराड यांना तात्काळ अटक करण्यात यावी प्रमुख मागणी जी आहे ते मूकमोर्चामध्ये पाहायला मिळाली. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिलेल्या आहेत सीआयडी विभागाला. एकंदरीत फरार आरोपी यांचे सर्व चारही आरोपी फरार आहेत. त्यांचे तात्काळ जे बँकेतील खाते आहेत ते गोठवण्यात यावे अशा सूचना दिल्यानंतर सीआयडी कडनं संबंधित जे आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि एकंदरीत पाहायला गेलं तर खुनाच्या गुन्ह्यामधील 4 आरोपी यांची तात्काळ जी खाते आहेत किंवा बँकेमधील जी अकाउंट आहेत तात्काळ गोठवण्यात याव्यात अशा ज्या सूचना ज्या आहेत ते संबंधित बँकेना देण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर आज बीडमध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण प्रकरणानंतर संपूर्ण आक्रोश पाहायला मिळाला. रस्त्यावरती लोक उतरले, नारेबाजी झाली. त्याच्यानंतर आज 3 दिवसापासून सीआयडी जे आहे ते बीडमधनं तळ ठोकून आहेत. सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बरोडे असतील किंवा मग पोलीस अधीक्षक सचिन पाटील असतील त्यांनी सकाळपासून जवळपास अनेक लोकांची जी आहे ती चौकशी केलेली आहे. आजपर्यंत जवळपास 100हून अधिक लोकांची तपासणी जी आहे ती चौकशी जी आहे ते सीआयडी कडनं करण्यात आली. आज सकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांना देखील चौकशीच्या दरम्यान बोलवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे 2 दिवसापूर्वी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची देखील सीआयडी कडनं चौकशी करण्यात आलेली. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे 2 अंगरक्षक असलेले त्यांची देखील कसून चौकशी करण्यात आली. त्यांचे मोबाईलची देखील कसून चौकशी करण्यात आली आणि आज सीआयडी कडनं मोठे पावलं जे आहेत ते उचलण्यात आलेले आहेत. वाल्मिक कराड यांचे सर्व बँकेचे खाते जे आहेत ते सीआयडीच्या आदेशानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून गोठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आणि मोठी माहिती समोर येत आहे. ही संपूर्ण माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्त आदेश दिलेले आहेत की फरार आरोपी यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा. त्याच्यानंतर आता नवीन एक आदेश देण्यात आलेला आहे ते म्हणजे 4ही फरार आरोपींचे संपूर्ण जे बँकेतले खाते आहेत ते आर्थिक व्यवहार आहेत ते तात्काळ गोठवण्यात यावेत असे आदेश सीआयडीला काढल्यानंतर सीआयडीने देखील तात्काळ संबंधित विभागाला सूचना देत फरार आरोपी मग सुदर्शन घुले असेल किंवा मग सुधीर सांगळे असेल आणि पाहायला गेलं तर खंडणीच्या गुन्ह्यामधील वाल्मिक कराड असेल याचे संपूर्ण अकाउंट जे आहे ते तात्काळ गोठवण्यात यावे अशा सूचना संबंधित विभागाला सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 100हून अधिक लोकांची चौकशी जी आहे हत्याकांड प्रकरणात चौकशी करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मग वाल्मिक कराड यांच्या पत्नी असतील, अंगरक्षक असतील आणि जे की जिल्हा अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी झालेली आहे. आज मोठ्या नेत्याची देखील या ठिकाणी चौकशी करताना पाहायला मिळेल जे की युतीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांची देखील चौकशी झालेली आहे. याचबरोबर याच्यानंतर आज तपासाला कुठेतरी हालचालीला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराड यांची संपूर्ण जी संपत्ती आहे ते देखील गोठवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली होती. याच्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तडकाफडकी आदेश जे आहेत ते देण्यात आलेला आहे. तात्काळ जे फरार आरोपी असतील त्यांचे तात्काळ संपूर्ण अकाउंट सील करा. त्यांच्या अकाउंटवरली संपत्ती जी आहे किंवा मग त्यांची जी अकाउंट मधले जे काही व्यवहार असतील तात्काळ थांबवा किंवा तशा सूचना देखील त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्याच सूचनाचं पालन करत सीआयडी कडनं तात्काळ आदेश जे आहे ते संबंधित बँक विभागाला देण्यात आलेले आहेत. या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल. एकंदरीत पाहायला गेलं तर मयत सरपंच संतोष देशमुख यांना देऊन आज 21 दिवस पूर्ण होतात. तपास कुठपर्यंत झाला, तपासी अधिकारी काय करतात अशी शंका कुशंका बीडमध्ये किंवा मोर्चामध्ये पाहायला मिळालेली आहे. मात्र कुठेतरी आता तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळते. आज 16 जे फोन आहेत ते एका बड्या नेत्याला केल्याची माहिती देखील समोर आली होती आणि ज्या वेळेस जे काही कारकू आहेत सुदर्शन घुलेच्या अपहरणाच्या कारकूमध्ये 2 मोबाईल सापडले आहेत. प्रमुख मोबाईल म्हणजे सुदर्शन घुले याचा मोबाईल आहे हा. याच मोबाईलमध्ये मोठे खुलासे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळते. एका बड्या नेत्याला 16 फोन केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. नेमकी ते बडा नेता कोण आहे ते देखील चौकशी आमची समोर येणार आहे. मात्र आताच्या क्षणाची जी बातमी आहे ती वाल्मिक कराड याचे संपूर्ण अकाउंट जे आहेत ते सीआयडी कडनं आदेशावरनं संपूर्ण अकाउंट जे आहे ते गोठवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराड आणि खंडणीच्या गुन्ह्यामधील असलेला विष्णू चाटे त्यांच्या आणि यांचे काय फोन डिटेल झाले, वाल्मिक कराड यांच्या हत्याकांडामध्ये काय प्रकरण दिसतंय ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र अद्यापर्यंत जवळपास 100हून अधिक लोकांची चौकशी जी आहे ती सीआयडी कडनं बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नक्कीच आता कुठेतरी वाल्मिक कराड आणि हत्याकांडामधलं कनेक्शन जुळते का, जेणेकरून आपण पाहू शकतो की वाल्मिक कराड याचे संपूर्ण अकाउंट जे आहे ते सील करण्यात आलेले आहे. नक्कीच येणाऱ्या
काळामध्ये सीआयडी कडनं चौकशीमधनं काय समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सीआयडी कडनं असं सांगण्यात येतं की संपूर्ण घटनेचा तपास झाल्यानंतर सविस्तर अशी पत्रकार परिषद घेऊन आम्ही या घटनेची संपूर्ण माहिती देऊ असं सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र अद्याप तरी जे या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल की वाल्मिक कराड्याचे 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी खंडणीमध्ये त्याचा सहभाग आहे. आरोपी म्हणून वाल्मिक कराडला फरार आहे. वाल्मिक कराडचे संपूर्ण अकाउंट जे आहे त्याला सील करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुंबई त्यासाठी योगेश बीड.